नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रयत शिक्षण संस्था यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। मुलाखतीद्वारे निवड जी आहे तुमची या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/7/2024 या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयोमर्यादा काय असेल, शैक्षणिक अर्हता काय लागेल, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्पोकन इंग्लिश या विषयासाठी आहे। शैक्षणिक अर्हता या पदासाठी तुम्हाला इंग्लिश मीडियममधील पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये केलेला असेल। तर या ठिकाणी 2 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे। स्पोकन इंग्लिशचा अनुभव असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर क्राफ्ट या विषयासाठी पुढील वॅकन्सी आहे। CTC किंवा क्राफ्ट डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा ATD झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मल्टी स्किल ॲग्री प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, हेल्थ आणि कारपेंटरसाठी। तर या ठिकाणी या विषयासाठी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे मल्टी स्किल ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला असेल, डिप्लोमा झालेला असेल ॲग्रीमध्ये, प्लंबिंगमध्ये, इलेक्ट्रिकमध्ये, हेल्थमध्ये किंवा कारपेंटरमध्ये। तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे मल्टी स्किल लॅबमधील शिकवण्याचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर अटल टिकरिंग लॅबसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे। डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा BE झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये, मेकॅनिकलमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये। तर या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहे। अटल टिकरिंग लॅबमधील शिकवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर शारीरिक शिक्षणासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। BPED तुमचं झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। संगीत शिक्षक म्हणून या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे। संगीत विषयात झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, इत्यादी शिक्षकांची पदे या ठिकाणी भरायची आहेत। 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही पदे जी आहे भरली जाणार आहे। निवड तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। 10/7/2024 मुलाखत तुमची घेतली जाणार आहे। मुलाखतीचे ठिकाण जे आहे आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा या ठिकाणी तुमचं मुलाखतीचं ठिकाण असणार आहे। आपल्याकडे जर संबंधित शैक्षणिक अर्हता असेल तर आपण या ठिकाणी जाऊन मुलाखत देऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।